राज्यातील सर्व शेतकरी खुश झाल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळत आहे। आत्ताच 5 मिनिटांपूर्वी नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता वितरण करण्यासाठी सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आत्ताच 5 मिनिटांपासून पडण्यास सुरुवात झाली आहे। 4 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 2000 रुपये पडण्यास सुरुवात झाली आहे। राज्यातील या 10 जिल्ह्यांमध्ये जे शेतकरी राहतात त्यांना हे पैसे त्या ठिकाणी सोडण्यात आल्याचं आत्ताच कृषी मंत्री यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। सर्वात पहिल्यांदा या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडणार असल्याचं सांगण्यात आलंय। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे त्या ठिकाणी आत्ताच 5 मिनिटांपासून जमा होऊ लागलेत हे आपण 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला समजून सांगणार आहोत। तसेच जर अजून पण कोणाला तुम्हाला या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे जर आले नसतील तर नेमकं तुम्हाला काय करावं लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी समजावून सांगणार आहे। आताच 5 ते 10 मिनिटांपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये पडण्यास सुरुवात झाली आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे पडण्यास सुरुवात झाली आहे लगेच तुम्ही या ठिकाणी आता घ्यायचं आहे। बघा 10 जिल्ह्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। पहिला जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय। या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना 2000 रुपये आत्ताच 10 मिनिटे झालं पडण्यास आता सुरुवात झाली आहे। त्या जिल्ह्याचं नाव आहे नांदेड। बघा नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी बँकेला आधार कार्डाची जोडणी या ठिकाणी आता केलेली आहे त्यांच्या खात्यावरती आत्ताच 5 मिनिटांपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2000 रुपये या ठिकाणी पडण्यास सुरुवात झाली आहे। डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता हे पैसे जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाल्या। शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2000 रुपये आल्याचा मेसेज आत्ताच 10 मिनिटांपासून येऊ लागलाय। पहिला जिल्हा सांगितला त्याचं नाव आहे नांदेड, ज्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता त्यानंतर 2 नंबरचा जिल्हा कोणता आहे सर्व शेतकऱ्यांनी आता आपापला जिल्हा यामध्ये आहे का नक्की बघायचा आहे। आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जर पैसे आज जर जमा त्या ठिकाणी लवकर होण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे ते सुद्धा सांगणार आहे। बघा 2 मिनिटांचा महत्त्वाचं काम बाजूला ठेवा आणि ते लक्ष देऊन बघा। पहिला जिल्हा सांगण्यात आला तो म्हणजे नांदेड जिल्हा। यामध्ये आत्ताच 5 ते 10 मिनिटांपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा झाल्याचा मेसेज या ठिकाणी आलाय। बघा तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्टात, जिल्हा मध्यवर्ती बँक, बँक ऑफ इंडिया यापैकी कोणतेही असेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी महाराष्ट्र बँकेत, स्टेट बँकेत आणि पोस्टात सर्वात पहिल्यांदा पैसे या ठिकाणी सोडण्यात आल्याचं आता सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। तर या 10 जिल्ह्यात हे पैसे सोडण्यात आलेत। पहिला जिल्हा सांगितला तो म्हणजे सर्वांनी लक्षात ठेवा नांदेड जिल्हा। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का तुम्ही लक्षपूर्वक आता बघायचं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे 2 नंबरचा सांगितलाय तो म्हणजे त्याच्या साईडचा जिल्हा आहे। त्याच्यावरती आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आत्ताच 5 मिनिटांपासून अनेक शेतकऱ्यांना पैसे जमा झाल्याचा मेसेज पाहायला मिळालाय। डायरेक्ट राज्याचे कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी सांगितले की नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये वितरण करण्यास मान्यता दिली आहे। त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे आत्ताच 5 ते 10 मिनिटांपासून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे त्या ठिकाणी जमा होऊ लागलेत। आत्ताच नुकताच 5 ते 10 मिनिटं झालं तिकडून डीबीटीचं बटन, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन दाबलंय। ते जेव्हा डीबीटीचं बटन दाबतात तेव्हाच तुमच्या खात्यावरती पैसे त्या ठिकाणी जमा होत असतात। आता पहिल्या टप्प्यातील 10 जिल्ह्यांमध्ये पैसे आता जमा होऊ लागलेत आत्ताच 5 ते 10 मिनिटांपासून। पहिला जिल्हा सांगण्यात आलाय नांदेड। जर नांदेड जिल्ह्यातील तुम्ही जर असाल तर तुम्हाला अजून पण पैसे जर आले नसतील तर नेमकं काय करायचं आहे नक्की बघा, कारण अनेक शेतकऱ्यांना पैसे तर आत्ता 10 मिनिटांपासून येऊ लागलेत। आता 2 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे त्याच्या साईडचा जिल्हा आहे लातूर जिल्हा। जर तुम्ही या जिल्ह्यातील जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे। तुम्हाला सुद्धा या ठिकाणी पुढील 5 ते 10 मिनिटांमध्ये तुमच्या खात्यावरती पैसे जमा या ठिकाणी होणार आहेत। कदाचित तुम्हाला हा मेसेज आला देखील आहे परंतु तुमचा मोबाईल नंबर ज्या बँकेमध्ये दिलाय त्या बँकेमध्ये दिलेला नंबर त्या ठिकाणी जोडलाय का बघा। चालू असलेला मोबाईल नंबर त्या ठिकाणी हा दिलाय का बघा, अन्यथा तुम्हाला मेसेज सुद्धा आलेला नसेल। त्याचं कारण म्हणजे बँकेत चालू असलेला मोबाईल नंबर तुम्ही जोडला असला पाहिजे। आता बघा 2 जिल्हे सांगितलेत ते म्हणजे नांदेड आणि लातूर। या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये आता त्या ठिकाणी आत्ताच 10 मिनिटांपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। अजून असे
8 जिल्हे आहेत, तुम्हाला फक्त 2 जिल्हे सांगितलेत। त्यामुळे पुढील 8 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा नक्कीच या ठिकाणी असणार आहे। त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक बघा। आता खरोखर पैसे त्या ठिकाणी नमोचे जमावू लागलेत। गेल्या महिन्यापासून शेतकऱ्यांना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा बातम्या पसरत होत्या। अखेर यावर प्रतीक्षा शेतकऱ्यांची संपल्या। अखेर कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी हे पैसे सोडण्यास आता सुरुवात झाल्या। 2 जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत। पुढचा जिल्हा आहे ते तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये असणार आहे का बघा। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन आता 3 नंबरचा जिल्हा बघायचा आहे, तो म्हणजे नंदुरबार जिल्हा। बघा आता या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या खूप जास्त आहे आणि याचाच विचार करून 3 नंबरचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे, तो म्हणजे नंदुरबार जिल्हा। तुम्ही तर या जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा अगदी 5 ते 10 मिनिटांनी तुमच्या खात्यावरती डायरेक्ट नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये पडल्याचं तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे। आधार कार्ड बँक खात्याला लिंक असलेल्या अशा 10 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्यात आल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी सांगितले। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदामध्ये भर पडल्याचं आज पाहायला मिळतंय। आता त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, तो म्हणजे 4 नंबरचा जिल्हा आहे। सर्वांनी काळजीपूर्वक बघा। तुमचा जर जिल्हा यामध्ये असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला आज त्या ठिकाणी पैसे जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे बघा। त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये असणं खूप या ठिकाणी गरजेचं आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी डीबीटीचं बटन आत्ताच 10 मिनिटांपूर्वी दाबलंय। त्यांनी डीबीटीचं म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन दाबल्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेत। पहिल्या टप्प्याच्या यादीमध्ये 10 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे। आता बघा 4 जिल्हे सांगितलेत, त्यानंतर 5वा जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आला आहे। त्या जिल्ह्याचं नाव आहे छत्रपती संभाजीनगर। या जिल्ह्याला शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं। आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता 6 हप्त्याचे जवळजवळ 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे मिळालेत। आज त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये त्यांना नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। टोटल 5 जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी सांगितलेली आहे। अजून पुढे 5 जिल्हे बाकी आहेत। जर या 5 जिल्ह्यामध्ये तुमचा जर जिल्हा असेल, नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी पुढील काही वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट 2000 रुपये आल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितले, कोणत्याही शेतकऱ्यांनी नाराज अजिबात त्या ठिकाणी होता कामा नये। जर तुमचा मागचा एखादा जर हप्ता राहिला असेल, म्हणजे 6वा हप्ता जर तुम्हाला आला नसेल, 5वा किंवा त्याच्या मागचा जर एखादा हप्ता राहिला असेल, तर तुम्ही काळजी करण्याचं काहीही कारण नाही। तुम्ही आता पुढे सांगणार आहे तो एक अर्ज भरायचा आहे। तो अर्ज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगण्यात आला आहे आणि त्यामध्ये एक अर्ज भरून तुम्ही पाठवायचा आहे। यामध्ये राहिलेले पाठीमागचे रखडलेले हप्ते कोणताही एखादा हप्ता असेल तर नक्कीच तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। आता बघा 5 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सांगितल्या। या 5 जिल्ह्यांची यादीमध्ये तुमचा जिल्हा नसेल तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी आता थांबावं लागणार आहे। जर आता पुढील 5 जिल्ह्यापैकी कोणत्याही एका जिल्ह्यामध्ये तुम्हाला आता जर त्या ठिकाणी नंबर लागला तर तुम्हाला सुद्धा पुढील 5 ते 10 मिनिटांनी तुमच्या खात्यावरती त्या ठिकाणी नमोचे 2000 रुपये येणार आहेत। आता बघा या ठिकाणी 6वा जिल्हा सांगण्यात आला आहे, तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा। बघा कोकण किनारपट्टीवर आता हा जिल्हा असल्याने शेतकरी भरपूर आहेत। शेतकरी आतुरतेने वाट बघत होते। जवळपास 5.5 लाख शेतकरी आता या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत। जर तुम्ही या जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा 7व्या हप्त्याचे वितरण या ठिकाणी आता करण्यात येणार आहे। आता बघा अजून तुम्हाला 4 जिल्ह्यांची यादी सांगणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक 2 मिनिटे बघा, कारण तुम्हाला जिल्हा यामध्ये असेल तुमचा तर अगदी थोड्याच वेळामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आता वितरण करण्यात येणार आहेत। आता बघा पुढचा अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे, तो म्हणजे 7 नंबरचा जिल्हा। म्हणजे बघा यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जिल्ह्याला शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं। यामध्ये खूप सारे शेतकरी आपल्याला पाहायला मिळतात, तो म्हणजे वाशिम जिल्हा। जर तुम्ही यामधून आता शेतकरी असाल तर या जिल्ह्यातील जवळजवळ 4 लाख शेतकरी त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरले आहेत। तुम्हाला सुद्धा थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आल्याचा मेसेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे, तो म्हणजे 8 नंबरचा जिल्हा आहे। बघा
या जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची वाट बघत होते। त्या जिल्ह्याचं नाव आहे तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा। या जिल्ह्यात जे जे शेतकरी राहतात त्यांना आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आल्याचं तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर आता पुढचे 2 जिल्हे राहिलेत कोणते आहेत बघा। आता बघा या ठिकाणी आता पुढचे जिल्हे पण शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून ओळखले जाते। त्या जिल्ह्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तर ते जिल्हे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे बीड आणि जालना। या जिल्ह्यामध्ये जर तुमचा नंबर असेल तर तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये या ठिकाणी थोड्याच दिवसामध्ये आता जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।